नमस्कार मित्रांनो, आता पावसाळा चालू झाला आहे. पावसाळा चालू झाला की पावसाळ्याच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची ट्रिप करायची आपली प्लॅनिंग असते. त्यानुसार आपण आपला नवीन व्हिडिओ चालू आलेला आहे की पावसाळी पर्यटन पुणे शहराच्या जवळ, पुण्याच्या जवळ आपले कोणते पर्यटन स्थळ आहे की जिथे आपण एका दिवसामध्ये पावसात फिरून येऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, चला आपण चालू करू. आपलं पहिले ठिकाण आहे भीमाशंकर अभयारण्य. भीमाशंकर हे भारतातले 12 ज्योतिर्लिंगामधले एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग व अभयारण्य आहे. येथे पावसाळ्यात खूप इथं धबधबे असतात. त्या धबधब्यांमध्ये आपल्याला ट्रेकिंग करू शकतो. पण एकदा इथे येताना पावसात ग्रुपने यावे, का तर इथे वाट चुकण्याची शक्यता भरपूर आहे. इथे महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू येथे आपल्याला आढळतो. इथे जवळचे ठिकाण जे आहे, आपण शिवनेरीला जाऊ शकतो, शिवनेरी किल्ल्याला जाऊ शकतो. लेण्याद्री गणपतीला जाऊ शकतो आणि ओझरच्या गणपतीला आपण जाऊ शकतो. आणि धबधबा एका दिवसामध्ये आपण ट्रॅकिंग पूर्ण करू शकतो. आपले दुसरे ठिकाणी लोणावळा पुणे शहरापासून 80 किलोमीटर अंतरावरती आहे. इथं हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात खूप धबधबे इथं प्रवाहित होतात. पावसामध्ये येथे खास करून राजमाची किल्ला वरती लोक ट्रेकिंगला जातात. मुलं खास करून ट्रेकिंगला जातात. आपण इथे पण जाऊ शकतो. आणि बुशी डॅम हे धरणाचे तिथे फेमस पावसाळ्याचं टुरिस्ट पॉइंट आहे. त्या बुशी डॅमला खूप गर्दी असते. राजमाची किल्ला एका दिवसामध्ये आपण लोणावळ्याची ट्रिप करू शकतो. तर दुसरे त्याच्यामध्ये कारल्याची लेणी आणि एकविरा देवी आहेत आणि भाज्याची लेणी हे आपण ट्रिपमध्ये एकत्र जाऊ शकतो. लोणावळ्यावर आपण ते पण करू शकतो. आपलं पुढचे ठिकाण आहे अंधेरी बन हे जंगल आहे. ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाणे. पुणे शहरापासून 70 किलोमीटर अंतरावरती पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये हे बन आहे. पिरंगुटपासून पुढे गेले की तिथं पिरंगुटच्या पुढच्या साईडला हे अंधेरी बन आहे. पण शक्यतो हे ते ग्रुपने जावे, का ते हे जंगल आहे. हे जंगलाचे ट्रेकिंग आहे पावसाळ्यात. तर त्याच्यासाठी तुम्ही खास करून मी तुम्हाला सांगू शकतो की तर जंगलात तुम्ही ग्रुपने जायचं. ग्रुपने गेला तर आपण एकमेकांना हेल्प करू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. तर एकदा तरी अंधेरी बनला भेट द्या. आपल्या पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याच्याबरोबर तुम्ही लवासाला जाऊ शकता, ताम्हिणी घाटला जाऊ शकता. ताम्हिणी घाट पण तिथून आपल्याला एका दिवसात तुम्ही करू शकता. निसर्गरम्य पावसाळ्यात सगळी हिरवळीने नटलेली ही धरती. आपल्या पुढच्या ठिकाणी सिंहगड किल्ला. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम हा सिंहगड किल्ला पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यात इथं ढग खाली उतरल्यासारखे भास होतात. आणि तुम्ही इथं पिठलं भाकर खास करून
इथं फेमस व्यंजन आहे पिठलं भाकर आणि चहा आणि भजी. इथं आवर्जून खाव्या. इथं ते तयार करून देतात लगेच तिथं. याचे भरपूर स्टॉल किल्ल्यावरती आहे. पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती सिंहगड किल्ला आहे. त्याच्यावर आपण पानशेत धरण पण बघू शकतो. तिथून 20 किलोमीटर अंतरावरती पानशेत धरण आहे. आणि येताना आपण जाताना खडकवासला धरण पण आपण धरणाकडून जातो. म्हणजे खडकवासला धरण पण आपण पाहू शकतो. तिथे चौपाटीला परत ते थांबू शकतो. ही पण एका दिवसामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये समृद्ध असे डोंगर सह्याद्रीच्या रांगा आहेत. ते आपण एन्जॉय करू शकतो. मनसोक्त एन्जॉय करू शकतो. आपलं पुढचं ठिकाण आहे पवना लेक. पवना लेक हे टेंटसाठी फेमस. पावसाळ्यात टेंट इथे एक दिवसाचं टेंट घेतात विकत. त्यांचे पर पर्सेंट हे असतात. पवना लेक हे पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावरती हे पवना लेक पवना धरण आहे. पवना धरणाबरोबर आपण हाडशी म्हणून एक धार्मिक स्थळ आहे. त्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकतो. आणि पुढचं ठिकाण आहे त्याच्यामध्ये आपण त्या पवना लेक बरोबर आपण मुळशी धरणाला पण जाऊ शकतो. हे जवळजवळचे धरण आहे. आपलं पुढचं ठिकाण आहे राजमाची किल्ला, राजमाची फोर्ट. हे पुणे लोणावळा खंडाळ्याच्या जवळ आहे. पुणे शहरापासून 93 किलोमीटर अंतरावरती हे किल्ला आहे. हे खास करून ट्रॅकिंगसाठी युवकांसाठी खास आकर्षणाचं केंद्र आहे. पावसाळ्यामध्ये राजमाची किल्ल्यावरनं खूप सुंदर दृश्य पावसाचे दिसतात. इथं खूप धबधबे आहे. आणि त्याच्यावर तुम्ही लोणावळा आणि कारल्याची लेणी आणि एकविरा देवी हे ठिकाण एका दिवसात करू शकता. तर मित्रांनो, आपलं ते दुसरं पुढचं ठिकाण आहे ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाट पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावरती हा ताम्हिणी घाट आहे. ताम्हिणी घाटावरून आपण महाड तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो. ताम्हिणी घाटाला पावसाळ्यात खूप धबधबे प्रवाहित होतात आणि घाटाची सौंदर्य नटलेलं असतात. तर ते इथं खूप पर्यटन ताम्हिणी घाटामध्ये येतात. ताम्हिणी घाट पण एका दिवसामध्ये आपण करू शकतो. ताम्हिणी घाटाबरोबर आपण लवासा सिटी व महाड रोड
रोडला येते आणि मुळशी धरण आपण येथे करू शकतो. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला, चॅनलला कसा वाटला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला तर चॅनल तुम्ही शेअर करा आणि याचे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.